तत्वानुसंधान ग्रंथ में पान नंबर 275 पेजवर वरून 6वी ओळ शेवटचा शब्द आहे त्या ओळीमध्ये समाधान बरोबर. वर शंका घेतलेली आहे त्या शंकेचं उत्तर द्यायचं आहे. शंका अशी होती की ब्रह्म हे प्रपंचाकरिता उपादान कारण आहे, निमित्त कारण आहे असं तुम्ही बोलता. असा पूर्वपक्षी बोलतो आहे सिद्धांतांना. परंतु ब्रह्म प्रपंचाचं उपादान कारण आहे हे तुमचं म्हणणं योग्य नाही असं बोलतोय कोण? पूर्वपक्षी. का बरं ब्रह्म जगताचं उपादान कारण होऊ शकत नाही? तर त्याने सांगितलं होतं की नियम असा आहे की समान सत्तावाले जे कारण आणि कार्य अर्थात माती घट वगैरे समान स्वभाववाले असतील, समान सत्तावाले असतील तरच त्यांच्यामध्ये उपादान उपादेय भाव होतो, कार्यकारण भाव घडतो है की नाही. विलक्षण म्हणजे अत्यंत विरुद्ध स्वभाववाले असे जे दोन पदार्थ असतात त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव कुठेही पाहिल्या जात नाही. आणि इथं ज्या दोन पदार्थामध्ये तुम्ही कार्यकारण भाव सांगत आहात त्या दोन पदार्थापैकी ब्रह्म तर चेतन आहे आणि कार्य असणारा प्रपंच तो तर जड आहे. अर्थात दोन्हीमध्ये विलक्षणता आहे. आणि जर विलक्षणता असेल तर त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव कसा बनणार? एकंदरीत ब्रह्म हे प्रपंचाचं उपादान कारण म्हणणं योग्य नाही इत्यादी शंका केली होती पूर्वपक्षाने. त्याचं उत्तर देतात आता सिद्धांती. तर समाधान, माया उपहित ब्रह्म ही इस प्रपंच का उपादान कारण है तथा निमित्त कारण है. ठीक आहे. सिद्धांती बोलत आहे की बाबा रे पहिले तू ही गोष्ट समजून घे की या प्रपंचासाठी उपादान कारण म्हणून जे ब्रह्म आहे आम्ही असं बोलतो तर ते कोणतं ब्रह्म आहे? कोणतं ब्रह्म आहे म्हणण्यात याचा अर्थ ब्रह्म अनेक आहे असं नाही. ब्रह्म तर एकच आहे, पण उपाधिरहित शुद्ध ब्रह्म जे आहे ते तर कुणाला कारणही होत नाही आणि काहीच नाही, कार्य नाहीये, कारण नाहीये, कार्य कारणातीत आहे, त्याच्याशी कुठला संबंध नाही आहे. पण जगतासाठी उपादान कारण ब्रह्म आहे असं जे वेदांतामध्ये बोलल्या जातं तर तिथं ब्रह्म शब्दाने उपहित ब्रह्म घ्यायचं, सोपाधिक ब्रह्म घ्यायचा. माया उपाधीने युक्त असं ब्रह्म तेच जगताला कारण आहे. माया वजा केली शुद्ध ब्रह्म हे कशालाही कारण नाही. तर माया उपहित ब्रह्म ही इस प्रपंच का उपादान कारण है तथा निमित्त कारण है. और आणखीन पूर्वपक्षी बोलला होता काय बरं की विलक्षण भिन्न स्वभाव वाल्या अशा दोन पदार्थामध्ये कार्यकारण भाव बनत नाही. त्याचं उत्तर देतात की असं काही नियम नाही म्हणे. पहा, और विलक्षण पदार्थों का कार्य कारण भाव नहीं होता असं बोलला होता कोण? पूर्वपक्षी. यह जो पूर्व सांख्यों ने कहा था, कारण शंका जी होती ती सांख्य शास्त्र वेत्याची शंका होती, सांख्य लोकांची शंका होती. म्हणून इथं म्हणतात की असं जे पूर्वी शंकेमध्ये सांख्योने सांख्यशास्त्रकारांनी म्हटलं होतं. काय म्हटलं होतं की विलक्षण पदार्थों का कार्य कारण भाव नहीं होता. विलक्षण पदार्थामध्ये कार्यकारण भाव होत नाही असं म्हटले होते. कया था सो भी असंगत आहे. पण तेही त्यांचं म्हणणं बरोबर नाही. का बरं की विलक्षण पदार्थामध्ये सुद्धा कार्यकारण भाव होतो ही गोष्ट आम्ही उदाहरणाने दाखवून देतो. काय उदाहरण सांगतायत? काय ते लोकांमध्ये चेतन पुरुष ते अचेतन केश नखादिकों की उत्पत्ति देखने विषय आवे है. आहे की नाही? चेतन पुरुष ते पुरुष चेतन मानला जातो परंतु नख उत्पन्न होतात. नख चेतन आहे का जड आहेत? अचेतन आहेत. अचेतन आहे. चेतनापासून अचेतनाची उत्पत्ती झाली की नाही? झाली. जर नख चेतन असते तर त्यांना कापल्यावर ते रडले असते.
पण नख रडत नाही. याचा अर्थ नख कशा आहेत? अचेतन आहे. आणि पुरुष कशा आहे? चेतन आहे. दोघांचा स्वभाव विलक्षण आहे. तरी पण चेतन पुरुषापासून ज्याप्रमाणे अचेतन नखाची तसेच अचेतन केशाची, केस सुद्धा कसे आहेत? अचेतन आहे. कापले तरी रडत नाही. काय ते लोक विषय चेतन पुरुष, ते चेतन पुरुषापासून अचेतन केश नखादिकों की उत्पत्ति देखने विषय आवे है. तथा त्याचप्रमाणे अचेतन, आणखीन उदाहरण, अचेतन गोमयते चेतन वृश्चिकादिकों की उत्पत्ति देखने विषय आवे है. बघा आता पहिलं उदाहरण, या उदाहरणामध्ये अंतर आहे. पहिल्या उदाहरणात काय सांगितलं होतं? चेतनापासून अचेतनाची उत्पत्ती, नख केश वगैरे, बरोबर. ह्या उदाहरणात काय आहे? त्याच्या उलट, अचेतनापासून चेतनाची उत्पत्ती. अचेतन घेतलं गोमय, गोमय म्हणजे गोबर, गाईचं शेण. ठीक आहे. ते शेण जर खूप दिवस पडून राहिले एका ठिकाणी, 10-5 टोपली टाकून ठेवा, तर काही दिवसांनी त्याच्यामध्ये तयार होतात काय? विंचू वगैरे निर्माण होतात. अचेतन त्या शेणापासून जसे चेतन विंचू उत्पन्न होतात. म्हणजे विलक्षण पदार्थामध्ये देखील कार्यकारण भाव आहे. कारण आहे शेण, कार्य आहे वृश्चिक विंचू वगैरे. तथा अचेतन गोमयते चेतन वृश्चिकादिकों की उत्पत्ति देखने विषय आवे है. लागली पंक्ती. याते म्हणून विलक्षण पदार्थों का भी कार्य कारण भाव लोक विषय प्रसिद्ध है. अशा रीतीने विलक्षण, विलक्षण म्हणजे भिन्न लक्षण वाले असे जे पदार्थ, त्यांच्यामध्ये सुद्धा कार्यकारण भाव लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. याते चेतन ब्रह्मते अचेतन प्रपंच की उत्पत्ती संभव आहे. या उदाहरणाला घेऊन हे सिद्ध होतं की चेतन ब्रह्मापासून अचेतन प्रपंचाची काय होते? उत्पत्ती संभव आहे. और स अकामयत बहुश्याम इत्यादिक श्रुतीने, ही श्रुती काय सांगते? स अकामयत, प्रपंचाचा निर्माता जो परमात्मा आहे त्याने संकल्प केला, इच्छा केली काय? बहुश्याम प्रजा येय, प्रजा रूपाने मी अनेक होऊ, अशा रीतीने. स अकामयत बहुश्याम इत्यादि श्रुतीने ब्रह्म को ही जगत का उपादान कारण काय आहे? ब्रह्म जगताला उपादान कारण आहे ही गोष्ट श्रुतीने सुद्धा सांगितलेली आहे. ता श्रुति के विरोध हुए केवल युक्ति को अप्रमाण रूपता होने ते सो उत्तर मीमांसा का आरंभ भी संभव है. ठीक है. श्रुती को विरोध हुए, श्रुती अर्थाला जर विरोध येत असेल युक्तीचा, तर अशा ठिकाणची युक्ती अप्रमाण मानल्या जाते. युक्तीला प्रधानता नाही आहे, युक्तीला महत्व नाही आहे. युक्तीला महत्व तेव्हाच आहे जर ती श्रुती सिद्धांताला अनुकूल असेल तर. पण समजा श्रुती एखादा सिद्धांत सांगत आहे आणि युक्तीला विरोध येऊ राहिला आहे की नाही, तर ती युक्ती तिथं काही कामाची नाही आहे. ता श्रुती विरोध हुए, श्रुतीचा विरोध झाला असता केवल युक्ती को अप्रमाण रूपता होणे, ते अप्रमाण रूप असल्यामुळे सो उत्तर मीमांसा का आरंभ, पूर्व पक्षी बोलला होता उत्तर मीमांसेचा आरंभ काय ठरेल मग? निष्फल वगैरे असं बोलला होता ना. तर सांगतात की उत्तर मीमांसा अर्थात ब्रह्मसूत्र, त्याचा आरंभ सुद्धा संभव्य आहे. कारण तिथं सुद्धा ज्या युक्ती निर्मूल आहेत त्यांचं खंडन केलेलं आहे. कळलं की नाही? त्याच युक्ती सप्रमाण आहे की ज्या श्रुती अनुकूल आहेत, त्याच योग्य आहेत असं. सो उत्तर मीमांसा का आरंभ भी संभव है. पुढे जिस कारण ते श्रुती अनुकूल युक्ती ही प्रमाण रूप होवे है. बरोबर. युक्ती कोणती प्रमाण रूप असते? श्रुती अनुकूल युक्ती असेल तर. आणि श्रुतीच्या अनुकूल नसेल युक्ती, श्रुतीच्या विरोधी बोलत असेल तर ती युक्ती कशी आहे? अप्रमाण. जिस कारण ते श्रुती अनुकूल युक्ती प्रमाण रूप होवे है. श्रुती ते विरुद्ध केवल युक्ती प्रमाण रूप होती नाही. ठीक आहे. या ते उक्त श्रुती ते वर दिलेल्या श्रुतीनुसार स अकामयत बहुश्याम, या श्रुतीनुसार सो ब्रह्म ही जगत का उपादान कारण सिद्ध होवे. एकंदरीत काय ठरलं? जगताचं उपादान कारण कोण? ब्रह्म आहे. ठीक है. और सांख्यों ने कल्पना कर्या जो प्रधान है सो जगत का उपादान कारण हो ही सकता नहीं. सांख्य शास्त्रकारांनी कल्पना केली आहे का प्रधानाची? प्रधान 3 गुणाची साम्यावस्था प्रधान,
आणि त्या प्रधानाला काय म्हणतात ते प्रधानच जगतासाठी कारण आहे. आणि ते प्रधान कसं आहे? जड आहे असा त्यांचा सिद्धांत. पण जड असलं तरी ते जगताला काय म्हणतात? कारण म्हणतात. चेतनाचा आश्रय घेतल्या वाचून स्वतंत्र प्रधान जगताला कारण आहे असं ते बोलतात सांख्यशास्त्रकार. म्हणून त्यांचं मत चुकीचं आहे. का? जड आहे प्रधान आणि जड स्वतः चेतनाचा आश्रय घेतल्याशिवाय कारण होऊ शकत नहीं. पंक्ति पा और सांख्यों ने कल्पना करे जो प्रधान है सो जगत का उपादान कारण हो ही सकता नहीं. जिस कारण ते ज्यामुळे की सो प्रधान अचेतन है. प्रधान कसा आहे? अचेतन. प्रधान म्हणजे कोण? मायेचंच एक रूप समजा, 3 गुणाची साम्यावस्था. परंतु स्वतंत्र रूपाने प्रधानाला कारण मानतात सांख्यशास्त्रकार. तेच त्यांचं चुकतं. और अचेतन वस्तु की स्वतः प्रवृत्ति संभवती नहीं. कोणती पण अचेतन वस्तू, जड अचेतन म्हणजे जड वस्तू, स्वतः प्रवृत्ती होते का? नाही. अचेतन घट इथं ठेवून दिला आणि तुम्ही किती वर्ष ठेवला, त्याला हातच लावला नाही, तर तो स्वतः उठून जरा तो म्हणेल का असं आता खूप दिवस झाले एका ठिकाणी बसू नये, पाय दुखू राहिले, जरा फिरून येतो म्हणून? म्हणू शकत नाही. कोण? घट. का? अचेतन आहे. और अचेतन वस्तु की स्वतः प्रवृत्ति संभवती नहीं. किंतु अचेतन रथादिकों की चेतन पुरुष के अधीन ही प्रवृत्ति देखने विषय आवे है. उदाहरण दिलं, जसं अचेतन आहे कोण? रथ, गाडी अचेतन आहे, लावून दिली पार्किंगला, आहे की नाही? कोणी बघितलंच नाही महिनाभर, तर ती स्वतःहून चालेल का? नाही. अचेतन रथादिको की चेतन पुरुष के अधीन, चेतन पुरुषाच्या अधीनच त्याची प्रवृत्ती आहे. प्रवृत्ती देखण्याविषयी आवे आहे. आता म्हणतात काय की विदेशामध्ये काही ठिकाणी अशा गाड्या निघाल्या की त्याला ड्रायव्हरची गरज नाही, इथून सोडून द्यायची, त्याच्यावर टाकून द्यायचं, काय इथून अंबाजोगाई, बरोबर ती साईड घेणार आणि बरोबर तिथं जाऊन पार्किंगला लागणार. ठीक आहे की नाही? म्हणजे हे ठीक आहे. मग कसं काय ती अचेतनाची प्रवृत्ती राहिली? पण निदान चालू स्टार्ट करून देण्यासाठी त्याला तरी चेतन पाहिजेच ना, आहे की नाही? अर्थात चेतनाशिवाय अचेतनाची प्रवृत्ती होत नाही. चेतन पुरुष के अधीन ही प्रवृत्ति देखने विषय आवे अचेतनाची. और दृष्ट अर्थ के अनुसार ही अदृष्ट अर्थ की कल्पना होवे है की नाही? दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष सिद्ध जो अर्थ आहे त्याच्या अनुसारच कल्पना केली जाते. कशाची? अदृष्ट न दिसणाऱ्या अर्थाची. प्रधान दिसत नाही जरी असं असलं, पण प्रधानाला जड मानतात ना सांख्यशास्त्रकार सुद्धा. आणि जडाची प्रवृत्ती चेतनाशिवाय होत नाही, प्रत्यक्ष सिद्ध आहे. त्याच्यानुसारच प्रधानाविषयी सुद्धा तशीच कल्पना केल्या जाते. काय? जर प्रधान अचेतन आहे तर चेतनाशिवाय प्रवृत्ती होणार नाही. तरी पण ते सांख्यशास्त्रकार चेतना वाचून पुरुषाला बिलकुल निर्लेप मानतात, काही संबंध नाही, आणि तरी सुद्धा पुरुष त्या प्रधानापासून जगताची उत्पत्ती मानतात. म्हणून ते त्यांचं मत बरोबर नाही. और दृष्ट अर्थ के अनुसार हे अदृष्ट अर्थ की कल्पना होवे याते ता प्रधान को जगत की उपादान कारणता संभवती नाही. एकंदरीत प्रधान हे जगताचं उपादान कारण होऊ शकत नाही. लागलं? और मग म्हणे का हो? कपिल स्मृती प्रमाण आहे, प्रधान कारण आहे सांगण्याकरिता. त्या स्मृतीला विरोधी, कपिल स्मृतीला विरोधी, याचं काय? त्याचंही उत्तर देतात. और जैसे मनु आदि स्मृति श्रुति मूलक है, तैसे सा कपिल स्मृति श्रुति मूलक नहीं है. या कारण ते अप्रमाण रूप है. कपिल स्मृती अप्रमाण आहे. अप्रमाण का बरं? श्रुती मूलक नाही म्हणून. कपिल स्मृती, मनुस्मृती प्रमाण आहे का? श्रुती मूलक आहे म्हणून. श्रुती मूलक म्हणजे श्रुतीने जे सिद्धांत सांगितलेले आहेत त्याच सिद्धांताचं सोप्या भाषेत, आपल्या भाषेत प्रतिपादन करणारी मनु आदि स्मृती आहे, म्हणून त्या प्रमाण आहे. श्रुती विरुद्ध बोलत नाही. परंतु कपिल स्मृती वेद मूलक नाही आहे, अपितु वेदाने सांगितले आहे उपादान कारण जगताचं कोण? ब्रह्म. आणि त्या कपिल स्मृतीने सांगितले आहे जगताचं उपादान कारण कोण? केवळ प्रधान. अर्थात श्रुती मूलक नाहीये, श्रुतीच्या विरुद्ध बोलते, म्हणून अप्रमाण आहे कपिल स्मृती. आणि अप्रमाण अशा कपिल स्मृतीला जरी विरोध आला तरी काही अडचण नाही आहे, कारण प्रमाण नाहीची ती स्मृती. जैसे मनु आदि स्मृति श्रुति मूलक है तैसे सा कपिल स्मृति श्रुति मूलक नहीं है.
या कारण ते अप्रमाण रूप आहे. श्रुती मूलक स्मृती ही प्रमाण रूप होवे है. बरोबर. या ते ता कपिल स्मृति ते भी ता प्रधान को जगत की कारणता सिद्ध होवे नाही. म्हणून अप्रधान अशा त्या कपिल स्मृतीला घेऊन देखील प्रधान हे जगताचं उपादान कारण आहे असं सिद्ध होणार नाही. सिद्ध होवे नाही. लागलं. पुढे शंका. आता पूर्वपक्षी काय करतो आहे? शंका घेतो आहे. काय म्हणतो पहा. शंका. तुम्हारे मत विषय भी वेदांत मतामध्ये देखील अशी शंका घेऊन राहिला पूर्वपक्षी. तुम्हारे मत विषय भी असंग ब्रह्म को जगत की कारणता कैसे संभवेगी. झाली शंका आहे की ना. सांख्यशास्त्राचे अनुसारी शंका करतो की म्हणजे जसं आमच्या मतात प्रधान जगताला कारण नाही म्हणून तुम्ही सांगितलं, आमच्या मतात तर कारण आहे पण आमचं तुम्ही खंडन केलं, तसं तुम्ही काय म्हणता असंग ब्रह्म जगताला कारण आहे. पण ब्रह्म जर असंग आहे तर ते जगताला कारण कसं काय होईल. आणि जर ते जगताला कारण मानलं तुम्ही वेदांत्यांनी तर ते संगतवान झालं. आणि जर ब्रह्म तुम्ही संगवान मानलं तर ब्रह्म असंग आहे असं सांगणाऱ्या श्रुतींना काय येईल? विरोध येईल. तुम्हारे मत विषय भी असंग ब्रह्म को जगत की कारणता कैसे संभवेगी. उत्तर देतात समाधान. हमारे मत विषय असंग निर्विकार शुद्ध ब्रह्म जगत का कारण नहीं है. ठीक आहे जी. शुद्ध ब्रह्म हे जगताचं कारण नाही आहे. शुद्ध ब्रह्म म्हणजे कसं? असंग निर्विकार शुद्ध. शुद्ध म्हणजे मायादिक उपाधीने रहित असं ब्रह्म जगताला कारण नाही. किंतु मग अनिर्वचनीय माया उपहित ब्रह्म ही जगत का उपादान कारण तथा निमित्त कारण है. जगतासाठी उपादान कारण आणि निमित्त कारण ब्रह्मच. पण कोणतं? माया उपहित. ती माया कशी? अनिर्वचनीय. अनिर्वचनीय हे विशेषण मायेच आहे. तर अनिर्वचनीय अशी जी माया, त्या माया उपाधीने युक्त अर्थात माया उपहित ब्रह्म जगत का उपादान कारण तथा निमित्त कारण है. लागला अर्थ. तहा आवरण शक्ती विशिष्ट माया रूप उपाधि की प्रधानता करिके तो सो ब्रह्म जगत का उपादान कारण है. आता एकच ते माया उपहित ब्रह्म जगतासाठी उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे. तो उपादान कारण कसं आहे ही आता ही गोष्ट सांगायची. निमित्त कारण कशा अंगाने आहे ही गोष्ट पण सांगायची. पाहता तहा आवरण शक्ती विशिष्ट माया रूप उपाधी. त्या मायेमध्ये दोन शक्ती आहेत. कोण कोण? आवरण शक्ती. तिच्यात पोटात विक्षेप शक्ती पण घ्यायची. अर्थात आवरण विक्षेप शक्ती एका अंगात एका बाजूला. दुसरी ज्ञान शक्ती. ठीक आहे. तर आवरण शक्तीला घेऊन ती माया जगतासाठी काय आहे? उपादान कारण आहे. पंक्ती पहा. आवरण शक्ती विशिष्ट माया रूप उपाधिकी म्हणजे नुसती माया तो उपादान कारण नाही ना. माया उपहित ब्रह्म उपादान कारण आहे. पण आवरण शक्तीने युक्त आवरण शक्तीने विशिष्ट अशी जी माया त्या माया रूप उपाधीच्या प्रधानतेने तिला महत्व देऊन ते ब्रह्म सोपाधिक ब्रह्म जगतासाठी काय आहे? उपादान कारण. पण कुणाला आपल्या स्वरूपातील कुणाला प्रधान? दोन अंश आहे त्याच्यात. एक मायांश एक चैतन अंश. तर मायांशाला प्रधानता देऊन ते ब्रह्म जगताला उपादान कारण आहे. ठीक. आवरण शक्ती विशिष्ट मायारूप उपाधि की प्रधानता करिके तो सो ब्रह्म जगत का उपादान कारण है. लागलं. और ज्ञान शक्ती विशिष्ट माया उपहित अपने स्वरूप की प्रधानता करके सो ब्रह्म जगत का निमित्त कारण है. तेच सोपाधिक ब्रह्म जगतासाठी निमित्त कारण पण आहे. कसं बरं? सांगितलं या पंक्तीत. ज्ञान शक्तीला घेऊन दोन शक्ती आहे. आवरण शक्ती ज्ञान शक्ती. ठीक आहे. तर ज्ञान शक्ती विशिष्ट माया उपहित आपणे स्वरूप की. आपणा स्वरूप म्हणजे कोणतं? चेतन स्वरूप. त्या सोपाधिक ब्रह्मामध्ये एक माया प्रधानता झाली. माया प्रधानतेने उपादान कारण आहे. आणि आपणा स्वरूप म्हणजे चेतनतेला प्रधानता देऊन तेच ब्रह्म काय? जगतासाठी निमित्त कारण आहे. चेतन अंशाला घेऊन निमित्त कारण आहे. माया अंशाला घेऊन उपादान कारण आहे. असं ज्ञान शक्ती विशिष्ट माया उपहित अपने स्वरूप की प्रधानता करिके. आपलं स्वरूप म्हणजे कोणतं? चेतन स्वरूपाच्या प्रधानतेने
सो ब्रह्म जगत का निमित्त कारण है. लागलं. म्हणजे याच्याकरिता काही प्रमाण श्रुती देत आहेत प्रमाण म्हणून. ता श्रुती तत् ऐक्षत बहुश्याम प्रजायेय ही श्रुती आहे. तत् ऐक्षत त्या परमात्म्याने इक्षण केलं म्हणजे जगताला उत्पन्न करण्याच्या अगोदर त्याने इक्षण केलं. इक्षण केलं म्हणजे काय? चिंतन केलं. चिंतन केलं म्हणजे कसं की हे जगत आता कसं कसं काय काय निर्माण करायचं आहे हे सारं इक्षण केलं. याला इक्षण म्हणतात. ज्याप्रमाणे कुलाल घटाला बनवण्याच्या अगोदर काय करतो? इक्षण करतो, चिंतन करतो. काय की आता आपल्याला अशी अशी ऑर्डर आलेली आहे, एवढ्या साईजची घट पाहिजे, असा बनवायचा तर असा साचा केला पाहिजे. अगोदर इक्षण करतो आणि नंतर निर्माण करतो. घर निर्माण करण्याच्या अगोदर घराचा मालिक स्वतःला बुद्धी नसती तरी इंजिनियरला घेऊन काय करतो? इक्षण करतो, चिंतन करतो की 2 मजली बांधायचं, 3 मजली बांधायचं, खिडकी कुठे ठेवायची आहे की नाही, दरवाजा कुठून असला पाहिजे, या साऱ्या गोष्टीचं. तत् ऐक्षत त्याप्रमाणे परमात्म्याने सुद्धा काय केलं आहे? इक्षण केलं आहे. आणि इक्षण करून म्हटलं काय म्हटलंय? बहुश्याम प्रजा आहे, अनेक मी प्रजा रूपाने अनेक होऊ असा संकल्प केलाय. तत् ऐक्षत बहुश्याम प्रजा आहे अर्थय. सो माया उपयी ब्रह्म सृष्टी ते पूर्व. सृष्टी ते पूर्व म्हणजे सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदर भावी प्रपंच विषयक ज्ञानरूप इक्षणकू करता भया. ठीक आहे. भावी प्रपंच विषय, भावी म्हणजे अजून उत्पन्न झाला नाही प्रपंच. प्रपंच उत्पन्न होण्याच्या अगोदरच त्या परमात्म्याने काय केलं? इक्षण केलं. म्हणजे प्रपंच अजून पुढे उत्पन्न व्हायचा आहे. मग भविष्यात उत्पन्न होणारा जो प्रपंच तद्विषयक ज्ञानरूप इक्षण केलं म्हणजे चिंतन केलं की असं असं जगत निर्माण करायचं आहे वगैरे. सो मायावपै ब्रह्म सृष्टी ते पूर्व, सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदर भावी प्रपंच विषयक ज्ञानरूप इक्षणकू करता वया. लागले एवढं. जो मय परमेश्वर बहुत रूप होईके उत्पन्न हो इति. कसं इक्षण केलं की जो मी परमेश्वर आहे तो मीच बहुत रूपाने उत्पन्न होऊ, अनेक रूपाने प्रतीतीला येऊ. म्हणजे हे काय झालं? अर्थात ते परमात्माच हे जगत बनलाय. मग अर्थात या जगताचं उपादान कारण कोण? परमात्मा सिद्ध झाला इथे. ता ही श्रुती विषय, या श्रुतीमध्ये तद ऐक्षत असं म्हटलंय. त्यांनी इक्षण केलं, चिंतन केलं. इस वचन करके ब्रह्म को जगत की उत्पत्ति ते पूर्व इक्षण कर्तृत्व कथन कर्या आहे की नाही. जगत की उत्पत्ति ते पूर्व, जगत उत्पन्न होण्याच्या अगोदर इक्षण कर्तृत्व कुणाच्या ठिकाणी? ब्रह्माच्या ठिकाणी. पंक्ती आहे ना. इस वचन करके ब्रह्म को इक्षण कर्तृत्व, ब्रह्माच्या ठिकाणीच इक्षण कर्तृत्व आहे असं कथन या श्रुतीने केलेलं आहे. ता करके ब्रह्म को जगत का निमित्त कारणपणा सिद्ध होवे. आणि त्यामुळेच ब्रह्म हे जगताचं निमित्त कारण आहे ही गोष्ट सुद्धा सिद्ध होते. कारण इक्षण कोण करत असतो? कोण करू शकतो? चेतन करू शकतो. जड इक्षण करू शकत नाही. मग चेतन कोण आहे? ब्रह्मच आहे. आणि म्हणून ब्रह्मच जगतासाठी काय आहे? निमित्त कारण आहे. जसं घटासाठी निमित्त कारण असणारा कुलाल घट उत्पन्न करण्याच्या अगोदर त्या घटाच्या बाबतीत भावी उत्पन्न होणाऱ्या घटाविषयी काय करतो? इक्षण करतो, चिंतन करतो. अशी घट आता बनवायचे आहे. ता करके ब्रह्म को जगत का निमित्त कारणपणा सिद्ध होय है. लागलं. जैसे घट की उत्पत्ती ते पूर्व, बरोबर, घट उत्पन्न होण्याच्या अगोदर ता घट की उत्पत्ति के अनुकूल ज्ञान वाले कुलालादिको को ता घट के प्रति निमित्त कारणता ही होवे है. बरोबर. बघा, जैसे घट की उत्पत्ति ते पूर्व, घट उत्पन्न होण्याच्या अगोदर ता घट के उत्पत्ति के अनुकूल ज्ञान वाला आहे कोण? कुलाल. हेच त्याचं इक्षण. घटाला उत्पन्न करण्याकरिता योग्य अनुकूल असं जे ज्ञान, त्या ज्ञानवाला आहे कोण? कुलाल. कुलालाच ठिकाणी ते ज्ञान आहे, कुंभाराच ठिकाणी. त्यालाच माहिती आहे कोणत्या मातीपासून घट बनतो म्हणून. तुम्हाला आम्हाला सांगितलं तर नाही कळणार. आपण कुठली माती आणू आणि त्याचा घट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा घट बनणार नाही, आहे की नाही. कोणत्या मातीपासून काय बनवायचं तो कुलालच जाणू जाणे. कुंभार परंपरेने त्याला ते ज्ञान आहे, त्याने त्याचा अभ्यास केलेला आहे असा त्याचा अर्थ. ता घट की उत्पत्ति के अनुकूल ज्ञान वाले कुलालादि को कु ता घट के प्रति निमित्त कारणता ही होवे. लागलं. और
बहुश्याम प्रजायेय या वचनावरून, आता ईक्षण एक गोष्ट झाली, श्रुतीमध्ये आलाय ना वर तत् ऐक्षत, त्याने ईक्षण केलं, यावरून परमात्मा निमित्त कारण ठरला. आणि बहुश्याम प्रजायेय या वचनावरून उपादान कारण. बहुश्याम प्रजायेय इस वचन करके ब्रह्म का बहुत रूप होना कथन करे आहे. ते ब्रह्मच अनेक रूपाने झालं आहे की नाही, मनुष्य रूपाने आहे की नाही, सर्व जीव जंतू या सर्व रूपाने कोण बनलाय, परमात्माच बनलाय. तर ब्रह्म का बहुत रूप होना कथन करे आहे. ता करके त्याच्यावरून काय सिद्ध झालं, मग ब्रह्म को जगत का उपादान कारणपणा सिद्ध होवे. यावरून ब्रह्म हे जगताचं उपादान कारण आहे हे सिद्ध झालं. जसं मातीने म्हणावं काय, मी अनेक घट रूप होऊ, अर्थात माती काय ठरली, घटाचं उपादान कारण. त्याप्रमाणे परमात्माच ते सर्व बनलाय. उदाहरण देऊ राहिले, जैसे घट शरावाधिक बहुत रूप होणे हरि मृतिका कु तीन घट शरावाधिक कार्यों का उपादान कारणपणा प्रसिद्ध ही है. लागली पंक्ती, ज्याप्रमाणे घट शरावाधिक, घट शराव म्हणजे काय बरं, मातीचे एक पात्र विशेष, त्याला परळ किंवा शराव म्हणतात आहे की नाही, परातीसारखं असतात. ठीक आहे, अनेक भांडे, आता तवे पण बनवायला लागले, उचटणी, चमचा आहे की नाही, खूप पदार्थ बनवत आहे. कशाचे, जैसे घट शरावादी बहुत रूप होणारी, अनेक रूपाने होणारी कोण आहे, माती. मग अनेक घट शरावादी रूपाने अनेक रूपाने होणारी माती जशी त्या अनेक कार्यासाठी घटाधिकासाठी उपादान कारण आहे कोण, माती. त्याप्रमाणे जगत रूपाने अनेक रूप होणारा कोण आहे, परमात्मा. आणि म्हणून तो परमात्मा जगतासाठी काय आहे, उपादान कारण आहे. घट शरावादिक बहुत रूप होणारी मृतिका कु तीन घट शरावादिक कार्यों का उपादान कारणपणा प्रसिद्ध ही है. लागलं. किंवा श्री व्यास भगवान ने भी ब्रह्मसूत्रो विषय, आता व्यास महाराजांनी सुद्धा ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलं पहा, किंवा श्री व्यास भगवान ने भी ब्रह्मसूत्रो विषय, ब्रह्मसूत्रामध्ये ता माया उपई ब्रह्म को ही जगत का उपादान कारण तथा निमित्त कारण काय आहे. माया उपई ब्रह्मच जगतासाठी काय आहे, उपादान कारण आहे, निमित्त कारण आहे. ही गोष्ट ब्रह्मसूत्रकार व्यास महाराज त्यांनी सुद्धा आपल्या ब्रह्मसूत्रात सांगितलेली आहे. म्हणजे मग सांगा तिथलं ब्रह्मसूत्र सांगा, कोणतं सूत्र आहे ते. ता सूत्र प्रकृतिश्च प्रतिज्ञा दृष्टांतानुरोधात, हे सूत्र आहे. ठीक आहे ना, काय सूत्र आहे, प्रकृतिश्च प्रतिज्ञा दृष्टांतानुरोधात. प्रकृतिश्च त्याचा अर्थही दिलाय बघा पुढं. सो माया उपहित ब्रह्म आहे की नाही, प्रकृती म्हणजे काय, प्रकृती शब्दाचा अर्थ आहे उपादान कारण आहे आणि निमित्त कारण आहे. कोण, माया उपहित ब्रह्म. म्हणजे कशावरून, त्याच्याकरिता हेतू काय, तर हेतू दिलाय प्रतिज्ञानुरोधात दृष्टांतानुरोधात. प्रतिज्ञा केली आहे त्या मायाउपदी ब्रह्माने परमात्म्याने. म्हणजे काय प्रतिज्ञा केली आहे हो, तर प्रतिज्ञा कशी आहे आणि पुन्हा दृष्टांत पण दिलेला आहे. त्यावरून हे ठरतं की ते ब्रह्म जगतासाठी उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे. बरोबर. या सूत्रावर एक टिप्पणी लिहा, त्याचा अर्थही स्पष्ट होईल. त्याचा अर्थ दिला इथं, पण आणखीन आपल्या भाषेत लिहा. प्रकृतिश्च बराबर उपादान कारणम अर्धविराम निमित्त कारणम अपि ब्रह्म अर्धविराम. पुढे कंसात लिहा कुतः कंस बंद. पुढे प्रतिज्ञा दृष्टांतानुरोधात, अनुपरोधात असं आहे ना,
अनुपरोधात बराबर पुढे उद्धरण चिन्हात येन अश्रुतम श्रुतम भवती, येन अश्रुतम श्रुतम भवती, उद्धरण चिन्ह बंद. छांदोग्य 6:1-3, 6:1-3 इत्यादि एक विज्ञानेन सर्व विज्ञानम इति प्रतिज्ञा, इति प्रतिज्ञा. ठीक, अर्धविराम. पुन्हा उद्धरण चिन्ह पुढं यथा सौम्य एकेन, यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातम्, सर्वं मृण्मयं विज्ञातम्. उद्धरण चिन्ह बंद. छांदोग्य 6:1-4 पुढे इत्यादि दृष्टान्तः च, इत्यादि दृष्टान्तः च तयोः सामंजस्यात्, तयोः सामंजस्यात् झालं. अर्थ पहा काय झालं सूत्राचा अर्थ. तर सूत्रामध्ये पहिलं पद आलंय प्रकृती ही च. त्याचा अर्थ केला ब्रह्म हे प्रकृती आहे जगतासाठी. प्रकृती आहे म्हणजे उपादान कारण आहे आणि निमित्त कारण आहे ब्रह्म. म्हणजे का बरं, कुतः, का बरं ब्रह्म हे जगताचं उपादान कारण निमित्त कारण आहे. तर त्याच्याकरिता हेतू दिला काय, प्रतिज्ञा दृष्टांतानुपरोधात. ठीक आहे, म्हणजे प्रतिज्ञा अनुपरोधात, दृष्टांत अनुपरोधात. प्रतिज्ञा आहे म्हणून आणि तसा दृष्टांत आहे म्हणून. प्रतिज्ञा काय मग, तर प्रतिज्ञा असा केलेली आहे येन अश्रुतम श्रुतम भवती, जे जाणलं असता न ऐकलेलं बी ऐकल्यासारखं होतं इत्यादी. मोठी श्रुती आहे ती. इत्यादी एक विज्ञानेन, एक जाणला असता सर्व विज्ञान, सर्वांचं ज्ञान होऊन जातं. ही प्रतिज्ञा आहे की नाही. आणि दृष्टांत काय मग, यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन, एक मृत्पिंड जाणला असता सर्व मृण्मयं विज्ञातम, सारे मातीचे कार्य जाणल्यासारखे होतात. इत्यादी दृष्टांत तयोः सामंजस्य अनुपरोधात. हे दोन गोष्टींवरून सिद्ध होतं काय, की ब्रह्म हे जगतासाठी उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे. लागला अर्थ. आता पहा मूळमध्ये प्रकृतिश्च प्रतिज्ञा दृष्टांतानुपरोधात अर्थय. सो माया उपई ब्रह्म जगत का उपादान कारण तथा निमित्त कारण है. बरोबर. माया, हाँ, ऐसा मानने विषयी ही श्रुती उक्त प्रतिज्ञा हे मान्याकरिताच, या मान्याकरिता श्रुतीने काय केली आहे, प्रतिज्ञा केली आहे. येन अश्रुतम श्रुतम भवती इत्यादी प्रतिज्ञा. तथा दृष्टांत संभव आहे, दृष्टांत पण संभवतो. दृष्टांत कोणता, एकेन मृत्पिंडेन काय दिलाय, यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्व मृण्मयं विज्ञातम भवती इत्यादी. तहा श्रुति विषय एक ब्रह्म के ज्ञान ते जो सर्व जगत का ज्ञान कथन करे आहे. एक ब्रह्म तत्वाला जाणलं, सर्व जाणल्यासारखं होतं, कथन करे आहे, ताका नाम प्रतिज्ञा आहे. लागला अर्थ. और एक मृत्तिका के ज्ञान ते, एका मिट्टीचं ज्ञान झाला असता जो, जे ता मृत्तिका के शरावादिक, त्या मृत्तिकेचे जेवढे कार्य आहेत, घट शरावादिक, मृत्तिका के घट शरावादिक सर्व कार्यों का ज्ञान कथन करे आहे, ताका नाम दृष्टांत आहे. प्रतिज्ञा आणि दृष्टांत यावरून ठरतं की ब्रह्म हे जगतासाठी उपादान कारण आहे, निमित्त कारण आहे. सा प्रतिज्ञा तथा दृष्टांत तभी संभवे है जभी, जेव्हा ती प्रतिज्ञा आणि दृष्टांत तेव्हा संभव होतात. केव्हा, जेव्हा जभी ता ब्रह्म को जगत, सर्व जगत का उपादान कारण मानिए. त्या ब्रह्माला तुम्ही जगताचं उपादान कारण मानता. उपादान कारण के ज्ञान ते ही कार्य का ज्ञान होवे है. बरोबर. उपादान कारणाचं ज्ञान झालं तरच काय होतं,
कार्याचं ज्ञान. मातीला जाणलं तर मातीचे कार्य सर्व जाणल्यासारखे होतात. का बरं? त्या सर्व कार्याचं उपादान कारण आहे कोण? माती. उपादान कारण के ज्ञान ते कार्य का ज्ञान होय याते ता सूत्र ते, म्हणजे त्या सूत्रावरून देखील काय ठरलं? ब्रह्मकू जगत का अभिन्न निमित्त उपादान कारणपणा ही सिद्ध होवे है. अर्थात ब्रह्म हे जगतासाठी अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणजे जे उपादान कारण आहे तेच निमित्त कारण आहे ब्रह्म जगतासाठी, आहे की नाही? उपादान कारण वेगळं, निमित्त कारण वेगळं असं नाही. अभिन्न निमित्त उपादान कारणपणा ही सिद्ध होवे लागलं. इस अर्थ को प्रथम परिच्छेद विषय, पहिल्या परिच्छेदामध्ये या ग्रंथातल्या पहिल्या प्रकरणामध्ये ऊर्ण नाभी के दृष्टांत ते, ऊर्ण नाभीचा दृष्टांत दिला होता. दृष्टांत ते विस्तारते कथन करी आये है. लागला अर्थ इति. अब ता कारण का अन्य प्रकार ते विभाग वर्णन करे. आता पुन्हा मूळ मुद्द्यावर आले. विषय कुठून सुटला होता? करणाचं लक्षण केलं होतं. करणाच्या लक्षणामध्ये घटकीभूत पद होतं कारण, म्हणून कारणाचं लक्षण केलं होतं. बरोबर? आणि कारणाचं लक्षण केलं तर ते कारण किती प्रकार सांगितले होते? 2. उपादान कारण, निमित्त कारण. दोघांचंही लक्षण केलं, उदाहरण दिलं आणि मग प्रसंग प्राप्त होता. म्हणून जगतासाठी उपादान कारण आणि निमित्त कारण ब्रह्म आहे हेही सिद्ध केलं. बरोबर? आता ते जे मूळ कारण की ज्याचे 2 विभाग केले होते, उपादान कारण, निमित्त कारण, आता त्याच कारणाचे अन्य रूपाने 2 विभाग करतात. ठीक आहे? आणि मग तेही समजून सांगणार. मग कारण कळालं तर करणही कळणार, आहे की नाही? चला. अब ता कारण का अन्य प्रकार ते विभाग वर्णन करे. अन्य प्रकाराने काय करतात? विभाग. सो उक्त कारण साधारण असाधारण इस भेद करके पुनः 2 प्रकार कववे. प्रकारांतरेन भेद विभाग आहे हा. म्हणजे एक विभाग झाला कोणता? उपादान कारण, निमित्त कारण. आता दुसऱ्या रीतीने विभाग कारणाचा कसा? साधारण कारण, असाधारण कारण. इस भेद करके पुनः 2 प्रकार का होवे. तहा असा काही नियम नाहीये की जे असाधारण कारण असतं ते उपादान कारणच असतं, असं काही नाहीये. निमित्त कारण सुद्धा पुष्कळ काय असतात? असाधारण कारण असतात. जसं घटासाठी दंड, चक्र, कुलाल हे निमित्तच कारण आहे पण असाधारण कारण आहे. आणि काल, दृष्ट वगैरे हे निमित्त कारणच आहे पण ते साधारण कारण आहे. ठीक आहे? आणि जे निमित्त कारण असतात ते साधारणच असतात असा बी काही नियम नाही. काही साधारण असतात, काही असाधारण असतात. म्हणून हे अन्य रूपाने विभाग आहे कारणाचा. चला. तहा झालं ना एवढं. सो उक्त कारण साधारण असाधारण इस भेद करके पुनः 2 प्रकार का होवे. तहा कार्य मात्र का उत्पादक जो कारण है सो साधारण कारण कहा जावे. साधारण कारणाची व्याख्या. कार्य मात्र का, कार्य मात्र म्हणजे यावत जगात जेवढे कार्य आहे त्या सर्व कार्यांच्या उत्पत्तीसाठी जे कारण असतं त्याला म्हणायचं काय? साधारण कारण. जो सर्व गावातील सर्वच घरामध्ये जाऊन चहा पाणी घेऊ शकतो त्याला म्हणतात गाव मामा. मग तो कसा झाला? साधारण आहे की नाही? साधारण आहे तो. सर्वांसाठी आहे. सर्वांसाठी जे असते त्याला साधारण म्हणतात, आहे की नाही? समान, साधारण. आणि काही काय असतात असाधारण. ते त्याच कार्याला उत्पन्न करतात, सर्व कार्याला उत्पन्न करत नाही. त्याला म्हणायचं काय? असाधारण. कार्य मात्र का उत्पादक जो कारण है सो साधारण कारण कहा जावे. जैसे उदाहरण कार्य मात्र के जनक, संपूर्ण कार्याला उत्पन्न करणारे कारण कोण कोण? उदाहरण अदृष्ट, देश, काल, अधिक है. अधिक शब्दाने बाकीची राहिलेली घ्यायची, कारण एकूण साधारण कारण म्हणून किती मानले गेले आहेत? 9. ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्रागभाव, प्रतिबंधका भाव. ठीक. और कार्य विशेष का उत्पादक जो कारण है सो असाधारण कारण कहा जावे. कार्य विशेष म्हणजे एखादच कार्य, तेवढंच कार्य उत्पन्न जो करतो त्याला काय म्हणायचं? त्या कार्याला उत्पन्न करणारं जे कारण त्या कारणाला काय म्हणायचं? असाधारण कारण. कार्य विशेष का उत्पादक जो कारण है सो असाधारण कारण कहा जावे. जैसे
चक्षुआदिक प्रमाविषय, चक्षु अधिक असाधारण कारण है, चाक्षुष जैसे चाक्षुषाधिक प्रमाविषय, चक्षु पासून उत्पन्न होणारी प्रमा चाक्षुष प्रमा, चाक्षुष प्रमा उत्पन्न करण्याकरिता कारण कोण आहे? चक्षुच आहे. श्रोत्र नाही, घ्राण नाही आहे किंवा दुसरं कोणतंही प्रमाण नाही आहे. मग चाक्षुष प्रमेकरिता असाधारण कारण कोण झालं? चक्षुरिंद्रिय. जैसे चाक्षुषाधिक प्रमाविषय चक्षु आधिक असाधारण कारण है, इस प्रकार घटाभाव विषयक प्रमाविषय, इस प्रकार घटाभाव विषयक प्रमाविषय उक्त घटानुपलब्धि को असाधारण कारणता होने ते करण रूपता संभव्य है. ठीक है ना. अनुपलब्धीचा विचार चालू होता ना मध्ये. अनुपलब्धी प्रमाण आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारी प्रमा कोणती? अभाव प्रमा. बरोबर आहे की नाही? कुठून विषय सुटला होता, पुन्हा जोडला गेला. जाऊ द्या, नंतर बघा. चला वर्तमान कुठं चाललंय? इस प्रकार घटाभाव विषयक प्रमाविषय, घटाभाव विषयक प्रमाविषय म्हणजे घट अभावाला विषय करणारी प्रमा. जसं घट विषयक प्रमा चाक्षुष प्रमा आहे. अयम घट आहे की नाही? घटाला विषय करणारी प्रमा कोणती? अयम घट इत्याकारक चाक्षुष ज्ञान, ती झाली चाक्षुष प्रमा. तसं घटाभावाला विषय करणारी प्रमा, ठीक आहे, तिच्या उत्पत्तीमध्ये असाधारण कारण कोण? योग्यानुपलब्धी. पंक्ती पहा. इस प्रकार घटाभाव विषयक प्रमा विषय उक्त घटानुपलब्धी को, आहे की नाही, जिचं चिंतनवर झालेलं आहे, घटानुपलब्धी को असाधारण कारणता होणे ते. असाधारण कारण आहे कोण? घटानुपलब्धी. कशाकरिता असाधारण कारण आहे? घटाभाव विषयक अभाव प्रमा उत्पन्न होण्यामध्ये असाधारण कारण आहे कोण? घटानुपलब्धी. उक्त घटानुपलब्धी को असाधारण कारणता होणे ते पुढे काय? कारण रूपता आहे ना, तिथं काय करायचं? करण रूपता संभवे है इति. करण पाहिजे. करण रूपता संभव्य है इति लागलं. अब अभाव प्रमा के विषयभूत अभाव का स्वरूप वर्णन करे आहे. आतापर्यंत अभाव प्रमेचं आणि अभाव प्रमेला कारण अनुपलब्धी प्रमाणाचा विचार झाला. आता त्या अभाव प्रमेचा विषयभूत जो अभाव, त्या अभावाचं वर्णन करतात ग्रंथकार. ठीक. अब अभाव प्रमेय के विषयभूत अभाव का स्वरूप वर्णन करे है. तहा नय लक्षण करतात अभावाचं. काय लक्षण बघा. नयर्थो लिखित धी विषय अभाव. बोला. ठीक. म्हणजे काय? नयर्थ म्हणजे नचा जो अर्थ, प्रत्येक शब्दाचा आपला आपला अर्थ असतो. जसं घटाचा अर्थ काय? कंबुग्रीवादिमान वस्तू. मनुष्य शब्दाचा काय अर्थ आहे? हात पायावाला मनुष्य. तसं नय शब्दाचा अर्थ काय आहे? नसणं. ठीक आहे ना. तर नयर्थो लिखित, त्या नच्या अर्थाला उल्लेखित अर्थात विषय करणार असं जे ज्ञान धी, त्या ज्ञानाचा जो विषय त्याला म्हणतात काय? अभाव. आलं लक्षात? या लक्षणाचा अर्थ लिहा. याच्यावर टिप्पणी लिहा छोटीशी, विग्रहपूर्वक टिप्पणी. नयः बराबर न शब्दस्य अर्थम, न शब्दस्य अर्थम. पुढे उल्लिखती बराबर विषयी करोति इति नयर्थो लिखिता.
नयर्थोल्लिखिता नयर्थोल्लिखिता अर्धविराम सा चासौ धीश्च सा चासौ धीश्च धीश्च नयर्थोल्लिखित धीः नयर्थोल्लिखित धीः तस्याः विषयः अभावः अभाव बराबर नास्तीति प्रत्यय वेद्यः अभावः नास्ति इति प्रत्यय वेद्यः अभावः झालं अर्थ नय नय म्हणजे न शब्दस्य अर्थम न शब्दाच्या अर्थाला उल्लिखती अर्थात विषयी करोती न शब्दाच्या अर्थाला विषय करते इति अशी जी त्याला म्हणायचं नयर्थोल्लिखिता नयच्या अर्थाला विषय करणारी अशी कोण धी म्हणून पुढे म्हटलं आहे सा चासौ धीश्च अशी जी धी बुद्धी ज्ञान त्याला म्हणायचं नयर्थोल्लिखित धी तस्याः विषय अभाव त्या बुद्धीचा विषय त्या ज्ञानाचा विषय जो त्याला म्हणायचं काय अभाव नच्या अर्थाला विषय करणारी जी बुद्धी त्या बुद्धीचा जो विषय त्याला म्हणतात अभाव थोडक्यात काय शेवटी सांगितले एका वाक्यात नास्ति इति प्रत्यय वेद्यः यः स अभाव नास्ति नाही है न शब्द घटित प्रतीतीचा जो विषय त्याला म्हणायचं काय अभाव नास्ति इति प्रत्यय वेद्य नाही है अशा प्रत्यय म्हणजे ज्ञान अशा ज्ञानाच्या द्वारे जाणल्या जाणारा जो नाही असं जे ज्ञान त्या ज्ञानाच्या द्वारे जी वस्तू जाणल्या जाते तिला म्हणतात काय अभाव माझ्या खिशात पैसे नाही तर नाही शब्दाने म्हटलं नाही शब्द उच्चारण केल्याबरोबर समोरच्या माणसाच्या लक्षात येऊन गेलं काय यायचं ते काय याच्या खिशामध्ये नोटीचा अभाव आहे म्हणजे नाही आहे न शब्द घटी त्याला म्हणतात काय अभाव कळला भाव आता चला मूळ मध्ये तर नयर्थोल्लिखित धी विषय अभाव अर्थ यह नय शब्द के अर्थ को नय शब्दाचा अर्थ काय नसते अर्थ को विषय करणे हारी उल्लेखित म्हणजे विषय करणारी जा जी नास्ती या प्रकार की प्रतीती नाही आहे नाही माझ्याकडं अशा प्रकाराची जी प्रतीती म्हणजे ज्ञान धी प्रतीती आहे ता प्रतीती का विषय अभाव तयार झाले त्या प्रतीतीचा जो विषय त्याला काय म्हणतात अभाव ठीक जैसे उदाहरण भूतले घटो नास्ती असं म्हटलं तर भूतलावर घट नाहीये या प्रकार की प्रतीती का विषय अशा प्रकारची जी प्रतीती म्हणजे ज्ञान त्या प्रतीतीचा विषय काय भूतल विषय घट का अभाव है भूतलाच्या ठिकाणी घटाचा काय अभाव आहे इति झालं एवढं और स्वउक्ता भाव एक अत्यंता भाव ही है वेदांत मतामध्ये फक्त एकच अभाव मानला जातो कोणता अत्यंता भाव अन्य कोणी अभाव बाकीचे अभाव मानत नाही म्हणजे बाकीचे अभाव का मानत नाही पुढं प्राग भावाधिक भेद करिके ता अभाव की चारी प्रकारता विषय कोई भी प्रमाण नहीं है म्हणून आम्ही बाकीचे अभाव मानत नाही एकच अभाव मानतो अत्यंत अभाव पण काही लोक प्राग भावादी भेद करिके म्हणजे प्राग भाव प्रध्वंसाभाव अत्यंताभाव अन्योन्याभाव अशा भेदाने किती प्रकारचे अभाव मानतात चार पण तसं मानण्यामध्ये काही प्रमाण नाही आहे प्रमाण नाही म्हणून आम्ही बाकीचे अभाव मानत नाही प्राग भावादी भेद करके ता भाव की चारी प्रकारता विषय कोई भी प्रमाण नहीं है लागलं इहा नैयिक तो ऐसा कह है नैयिक काय बोलतात पहा सो अभाव नैयिकाच्या मतानुसार अभाव त्या अभावाचे चार प्रकार करतात ते कोण कोण प्राग भाव प्रध्वंसाभाव अत्यंताभाव अन्योन्याभाव
इन भेद करके चारी प्रकार का होवे है. कुणाच्या मतात? नैयायिकांच्या मतामध्ये. आता नैयायिक सांगू बोलू राहिले. चारी प्रकार होय, चार प्रकारचा अभाव आहे असं नैयायिक बोलतात, स्वतः बोलू राहिले. तहा मग कोणता अभाव कसा असतो नैयायिक मतानुसार त्याचं आता विश्लेषण करतात, नंतर त्याचं खंडन करतील नैयायिक मताचं. ता घटकी उत्पत्ती ते पूर्व म्हणजे कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर, घटकी उत्पत्ती ते पूर्व ता घटके अवयव रूप कपालोविषयी, घटाचे अवयव कोण? कपालामध्ये, त्या कपालामध्ये राहणारा जो अभाव त्याला म्हणायचं काय? प्रागभाव. मग त्या प्रागभावाची प्रतीती कशी येते हो सांगताय. अवयव कपाल अवयव कपालो विषय, कपालाच्या ठिकाणी राहणारा घटो भविष्यती या प्रकार की प्रतीती होय है. घट उत्पन्न होण्याच्या अगोदर जेव्हा कपाल तयार केलेले आहेत त्या कपालामध्ये एक प्रतीती येते. त्या प्रतीतीचा आकार काय? घटो भविष्यती. अत्र कपाले घटो भविष्यती, या कपालामध्ये घट उत्पन्न होणार आहे. मग आता इथं घट आहे का सध्या? अजून नाही, म्हणजे घटाचा अभावच आहे. पण तो अभाव कोणता? मग प्रागभाव. या प्रकार की प्रतीती होवे है. ता प्रतीती ते, त्या प्रतीतीवरून तीन कपालो विषय, त्या कपालांच्या ठिकाणी ता घट का प्रागभाव सिद्ध होवे, त्या घटाचा काय सिद्ध होतो? प्रागभाव. और मुद्गर प्राराधिको करके घट उत्पन्न झालाय आता, आणि त्याच्यावर कोणीतरी मारलं. कोण? मुद्गर, मुसळ, दांडा, काठी मारली, घट फुटला. आताही घटाचा अभाव झाला, परंतु तो घटाचा अभाव कोणता? मग आता प्रध्वंस अभाव. ध्वंस म्हणा, प्रध्वंस म्हणा, ठीक आहे की नाही. और मुद्गर प्रहारादिको करके ता घट के भग्न हुए, नष्ट झाला असता, हुए ते अनंतर तीन कपालो विषय, त्या कपालांच्या ठिकाणी घटोध्वस्त अशी प्रतीती येते. घट ध्वस्त. या प्रतीतीचा विषयभूत अभाव कोणता? अभाव प्रध्वंस अभाव. घटोध्वस्त या प्रकार की प्रतीती होवे है. ता प्रतीती ते, त्या प्रतीतीवरून तीन कपालो विषय, त्या कपालाधिकांच्या ठिकाणी ता घटका प्रध्वंसा भाव सिद्ध होवे. दोन अभाव झाले मग, प्रागभाव आणि प्रध्वंसा भाव. और घट के अविद्यमान काल विषय, आता समोर भूतल आहे आणि भूतलावर घट नाहीये, म्हणजे अविद्यमान आहे घट. त्या कालात भूतलाधिकाच्या ठिकाणी जो घटाचा अभाव, तो कोणता अभाव? अत्यंत अभाव. और घट के अविद्यमान काल विषय भूतले घटो नास्ती, या प्रकार की प्रतीती होवे. ता प्रतीती ते, म्हणजे त्या प्रतीतीवरून ता भूतल विषय, त्या भूतलाच्या ठिकाणी ता, पुढे काय? ता घाट का, काय पाहिजे? घट का, एक आकार जास्त आलाय. ता घट का अत्यंताभाव सिद्ध होवे है. अत्यंताभाव सिद्ध झाला तिथं. तीन अभाव झाले मग, कोण कोण? प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव. आता सांगतात अन्योन्य भावाच्या बाबतीत. ठीक आहे, तर अन्योन्य भावाची प्रतीती कशी येते, तो कुठं असतो बघा आता. और भूतल विषय घटके विद्यमान हुए भी, बघा दोन्ही ती विलक्षणता. अत्यंताभावाची प्रतीती येण्याकरिता काय? घटाधिक प्रतियोगी अविद्यमान असावी लागतात, तेव्हा प्रतीत होणारा अभाव अत्यंताभाव. आणि अन्योन्य भावाची प्रतीती यायची असेल तर भूतलाधिकाच्या ठिकाणी, म्हणजे अधिकरणाच्या ठिकाणी प्रतियोगी विद्यमान असावा लागतो, तेव्हा प्रतीती येते. कोणती? अन्योन्य भावाची. और भूतल विषय घटके विद्यमान हुए भी, घट विद्यमान आहे तो भी भूतले न घट, असं आहे की नाही? तिथं बदल करा, भूतलम न घट असं. भूतलम न घट असं पाहिजे. अर्थात भूतल घट नाही. या प्रकार की प्रतीती होवे, अशा प्रकारची प्रतीती येते. घट भूतलावर असला, भूतलावर घट ठेवलेला आहे तरी सुद्धा भूतलम न घट, भूतल घट आहे का? नाही. जरी भूतलावर घट असला तरी भूतल वेगळी गोष्ट आहे, घट वेगळी गोष्ट आहे. भूतल काही घट नाही, है की नाही? भूतले न घट असं नाही. भूतलावर घट ठेवलं तर भूतलावर घट आहेच ना. मग अन्योन्य भावाची प्रतीती कशी येते? भूतलम न घट, भूतल घट नाही असं. या प्रकार की प्रतीती होवे. ता प्रतीती ते, त्या प्रतीतीवरून ता भूतल विषय, त्या भूतलाच्या ठिकाणी ता घट का भेद रूप अन्योन्य भाव सिद्ध होवे.
भेदरूप अन्योन्य भावाची सिद्धी होते. इस प्रकार की विलक्षण प्रतीती योके बलते. अशा रीतीने विलक्षण म्हणजे भिन्न भिन्न प्रतीती येऊ राहिली की नाही, आणि भिन्न भिन्न प्रतीती येते म्हणून त्या प्रतीतीच्या आधाराने अभावाचे चार भेद होतात. तसा अभाव अभावच आहे, पण प्रतीती वेगवेगळी येते म्हणून आम्ही अभावाचे भेद करतो असं बोलतात कोण? नाहीये. इस प्रकार की विलक्षण प्रतीतियों के बलते ता एकही घट का, घट एकच आहे, प्रतियोगी एकच आहे घट, प्राग घट घट आहे ना. जेवढ्या प्रती सांगितल्या ना, घटो भविष्यती, घटध्वस्त, भूतले काय भूतले घटो नास्ती आणि भूतलम न घट, या चारी प्रतीती आल्या. या सर्व ठिकाणी प्रतियोगी एकच आहे कोण? घट. परंतु एकही घट का चारही प्रकार का अभाव सिद्ध होवे. घटाचाच प्रागभाव, घटाचाच प्रध्वंसभाव, घटाचाच अत्यंत भाव, घटाचाच अन्योन्य भाव असं. हा प्रागभाव तो, आता प्रागभावाचं स्वरूप काय आहे नैयिक मतानुसार सांगतात. तहा प्रागभाव तो अनादि होवे है तथा नाशवान होवे है. प्रागभाव, घटाचा प्रागभाव कधीपासून आहे? अजून उत्पन्नच झाला नाही घट, तर अनादि कालापासून आहे कोण? प्रागभाव. परंतु नष्ट होणार आहे. केव्हा नष्ट होईल घटाचा प्रागभाव? घट उत्पन्न झाला की घटाचा प्रागभाव नष्ट झाला. म्हणून घटाचा प्रागभाव कसा ठरला? अनादि असून नाशवान. त्यालाच काय म्हणायचं? अनादि शांत. अनादि तहा प्रागभाव तो अनादि होवे तथा नाशवान होवे. और प्रध्वंसा भाव तो, प्रध्वंस भाव कसा आहे? उत्पत्ति वाला होवे है तथा नाशते रहित होवे है. हे प्रध्वंस भावाचं घट फुटला म्हणजे प्रध्वंस भाव उत्पन्न झाला. पण एकदा घट फुटल्यानंतर पुन्हा तोच घट बनतो का? नाही. म्हणजे जो ध्वंस उत्पन्न झाला तो किती काळपर्यंत राहणार? अनंत काळपर्यंत राहणार. त्या ध्वंसाचा पुन्हा नाश होत नाही. म्हणून प्रध्वंस कसा झाला? उत्पन्न होणारा आणि नष्ट न होणारा, म्हणजेच साधी अनंत कोण? प्रध्वंसाभाव. और प्रध्वंसाभाव तो उत्पत्ति वाला होवे है तथा नाशते रहित होवे है. और अत्यंत भाव तथा अन्योन्य भाव, यह दोनों अभाव उत्पत्ति विनाशते रहित होने ते नित्य होवे है. नैयिक मतानुसार अत्यंत भाव आणि अन्योन्य भाव उत्पन्नही होत नाही, नष्टही होत नाही, म्हणून कसे आहेत? नित्य. इन चारी अभावों का विस्तार निरूपण न्याय प्रकाश के चतुर्थ परिच्छेद विषय कर्या है. स्वतः से जानी लेना इति. लागलं एवढं? आता पुढे काय? सो यह नैयायिकों का मत समीचीन नहीं है. बरोबर. आतापर्यंत नैयायिकाचं मत सांगितलं ना या पेजवर, तर ते नैयायिकाचं मत देखील बरोबर नाही. कोणत्या बाबतीत? की अभावाचे चार प्रकार त्यांनी केले. बरोबर. त्यांचं चार प्रकारचं त्या चारी अभावाचं स्वरूप सांगितलं, प्रतीती सांगितली, पण असा चार विभाग करणं हे जे नैयायिकाचं म्हणणं आहे ते बरोबर नाही. वेदांत मतानुसार एक मात्र अत्यंत भाव आहे, तेच योग्य आहे असं सांगत आहे आता सिद्धांती. बघा काय ते, का बरं मत बरोबर नाही नैयायिकाचं? काय ते? घटो भविष्यती य उक्त प्रतीती. पूर्व नैयायिक काय म्हणला होता? घटो भविष्यती या प्रतीतीचा विषय कोण आहे? प्रागभाव आहे. काय आहे? प्रागभाव आहे असं म्हटलं होता की नाही? तर सिद्धांत सांगतात घटो भविष्यती या प्रतीतीचा विषय प्रागभाव नाही होऊ शकत. मग घटो भविष्यती या प्रतीतीचा विषय काय आहे सांगतायत स्वतः सिद्धांती. काय ते? घटो भविष्यती या उक्त प्रतीती अभाववाचक न शब्द ते रहित होने ते ता प्रागभाव को विषय करती नाही. कळलं की नाही? ध्यानात घ्या. सिद्धांती बोलत आहे नैयायिकांना, हे नैयायिक तुम्हीच अभावाचं लक्षण काय केलं आहे? नास्ती किंवा न शब्द घटित प्रतीतीचा जो विषय त्याला काय म्हणतात? अभाव. म्हणजे अभावाची प्रतीती जेव्हा येते त्या प्रतीतीमध्ये न शब्द असला पाहिजे तरच अभावाची प्रतीती येते असं तुम्हीच म्हणता. आणि मग घटो भविष्यती या प्रतीतीमध्ये न शब्द आहे का? न शब्द वाचून ही प्रतीती आहे. आणि जर या प्रतीतीमध्ये न शब्द नाही तर या प्रतीतीतून अभाव बोधित होतो किंवा या प्रतीतीचा विषय अभाव आहे हे तुम्ही कसं काय बोलता? हे तुमचं म्हणणं ठीक नाही. खंडन केलंय. बघा किती सुंदर खंडन केलं. काय ते? घटो भविष्यती उक्त प्रतीती अभाववाचक
अभावाचा वाचक कोण? न शब्द. न शब्द ते रहित होने ते ता प्राग भाव को विषय करती नहीं. किंतु मग कशाला विषय करते ती प्रतीती? किंतु आगे भविष्यत काल विषय होने हारा जो घटका सत्ता के साथ संबंध है, ता सत्ता संबंध को सा प्रतीती विषय करे है. बघा आता किती भारी दिलंय. किंतु आगे, आगे म्हणजे भविष्यत काल विषय, पुढं होणारा कोण? घट. भविष्यत काल विषय होणे हारा जो घटका, भविष्यत काळात होणारा कोण आहे? घटका. भविष्यात कालामध्ये उत्पन्न होणारा जो घट, त्या घटाबरोबर सत्तेचा संबंध होणार आहे असं सांगते ती प्रतीती. घट भविष्यती, भूधातूचा अर्थ आहे सत्ता, तर सत्तेचा संबंध होईल कुणाबरोबर? घटाबरोबर. केव्हा? भविष्यत कालात. अशी ती प्रतीती सांगते. प्रागभाव सांगत नाही. अर्थात त्या प्रतीतीचा विषय प्रागभाव नाही. आगे भविष्यत काल विषय होणे हारा जो घटका सत्ता के साथ संबंध, घटाचा सत्तेबरोबर काय होणार आहे? भविष्यत कालात संबंध. ता सत्ता संबंध को, घटाबरोबर होणाऱ्या त्या सत्तेचा जो संबंध, त्या संबंधाला विषय करते कोण? ती प्रतीती. सा प्रतीती विषय करे. सा प्रतीती घटो भविष्यती ही प्रतीती. या ते ता प्रतीती ते, ता प्रतीती ते घटो भविष्यती या प्रतीती ते, या प्रतीतीवरून घट का प्रागभाव सिद्ध होई सके नाही. घटाचा प्रागभाव सिद्ध होऊ शकत नाही. किंवा आणखीन खंडन, ता घटका, घटाचा तुम्ही काय मानतात अगोदर? प्रागभाव. ध्यानात घ्या, घट उत्पन्न होण्याच्या अगोदर घटाचा काय आहे? प्रागभाव. प्रागभाव म्हणजे अभावच आहे. अभाव म्हणजे असत आहे. आणि जर घट उत्पन्न होण्याच्या अगोदर घट असत आहे, तर असत पदार्थाची उत्पत्ती कसं काय होईल? कारण असत पदार्थाची उत्पत्ती होताना कुठंच दिसत नाही. असत वंद्यापुत्र आहे, शशृंग आहे, उत्पत्ती होते का? नाही. तसं घटाचा तरी अभाव, प्रागभाव म्हणून राहिले, असा अर्थ अभाव. अभाव म्हणजे असत. आणि जर घट उत्पन्न होण्याच्या अगोदर घट असत आहे, तर त्याची उत्पत्तीच होणार नाही. म्हणून प्रागभाव वगैरे काही नाही. किंवा ता घटका जो उत्पत्ती ते पूर्व, उत्पत्ती होण्याच्या अगोदर प्रागभाव मानिये, लागली पंक्ती, प्रागभाव मानला तो, तर उत्पत्ती ते पूर्व असत होणे ते, घट उत्पन्न होण्या अगोदर काय होईल मग? असत. असत होणे ते ता घट की उत्पत्ती नाही होवेगी, घटाची उत्पत्तीच होणार नाही. कारण असत पदार्थाची उत्पत्ती होत नसते. जो कदाचित असत की भी उत्पत्ती होती होवे, समजा कदाचित तुम्ही असत पदार्थाची सुद्धा उत्पत्ती होते असं म्हणू लागाल, तर ते तुमचं म्हणणं बरोबर नाही. सिद्धांती सांगतात नैयायिकांना, जो कदाचित असत की भी उत्पत्ती होती होवे तो असत शशविषाण, शशविषाण म्हणजे शशाचे शिंग, विषाण शब्दाचा अर्थ होतो शिंग, वंद्या पुत्रादिको की भी उत्पत्ती होनी चाहिए, होते का? होत नाही. म्हणून घटाचा प्रागभाव म्हणून तुम्ही जो मानता ना, तो तसला काही प्रागभाव वगैरे काही नाही. लागला अर्थ? आता पुन्हा याच्यावर शंका घेतल्या जात आहे, त्याचं उत्तरही दिल्या जाईल. त्याचा विचार आपण नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय